नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील बातम्यांकडे वळण्याआधी एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची पत्रकार परिषद. पियुष गोयल हे जनतेच्या समस्या ते जाणत नाही, भाजपने त्यांना उमेदवारी देऊन ही जागा गमावली, आनंद दुबे यांची प्रतिक्रिया. आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती गटाचा मेळावा, पक्ष आणि चिन्हाबद्दल शाहू महाराजांचं सूचक विधान. आता बातम्या सविस्तर. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना शिवसेना ठाकरे गटाकडून तिकीट देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे दानवे हे नाराज असल्याचं बोललं जात आहे. यावर आता दानवे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मी मागच्या 10 वर्षापासून लोकसभेसाठी इच्छुक आहे. मी पक्षाकडे लोकसभेसाठी हट्ट केला आणि तो माझा अधिकार आहे. पण मी नाराज असल्याच्या बातम्या कल्पित आहेत. पक्षप्रमुख जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. मी शिवसेनेत जाणार आहे. या बातम्या चुकीच्या आहेत. अजून निवडणुकीसाठी पक्षानं कोणताही चेहरा दिलेला नाही. अजून खूप वेळ आहे. निर्णय घेण्यासाठी जे तिकडे गेले त्यांच्यात आणि माझ्यात फरक आहे. मला कशाचीही भीती नाही, असे दानवे यांनी म्हटले आहे. आपण जे ना देखे कवी ते देखे रवी, आता तसं तुम्ही पत्रकार पाहू लागलेले आहेत. त्यामुळं अशा या चर्चा ज्या काय याला कोणताही अर्थ नाही. मी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक आहे. अशा सीट मिळतील नाही तर न मिळतील, निवडून येणं किंवा न येणं या विषयाला प्राधान्य न देता संघटनेच्या विचाराला घेऊन काम करणं, त्याच्यावर चालणं असा विचार मानणारा मी शिवसैनिक आहे. हा, एवढं ठीक आहे की संघटनेच्या प्रमुखाकडे हट्ट करण्याचा मला अधिकार आहे, मला आग्रह धरण्याचा अधिकार आहे. शेवटी ते जे निर्णय घेतील तो मान्य करणं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे. आणि मला या सगळ्या गोष्टी संघटनेत होत आहेत. पक्षप्रमुख तेवढंच आमच्या म्हणण्याला महत्त्व देतात आणि आम्ही त्यांनी सांगितलेल्या आदेशाचं कर्तव्याचं तंतोतंत पालन करतो. त्यामुळं आपण ज्या अशा बातम्या इकडं तिकडे येत आहेत, मला तर खरं तर या बदनामी करणाऱ्या बातम्या. मी एक सर्वसामान्य शिवसैनिक आहे. शिवसेनेमुळे मी आज या राज्यात जे प्रोटोकॉल आहे त्याच्यामध्ये संवैधानिक शिवसेनेत ज्या काही जबाबदारी त्यातला मी एकमेव आहे. आणि अशी एवढी मोठी जबाबदारी असताना मी नाराज होणं किंवा मी इकडं तिकडं जाणं या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं हवेतल्या गप्पा किंवा कपोलकल्पित कथा स्टोऱ्या आपण रंगवतात असं माझं स्पष्ट मत आहे. उत्तर मुंबईत विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचे तिकीट एकतर निष्क्रिय असल्यामुळे किंवा त्यांच्यासोबत राजकारण झाल्याने रद्द करण्यात आले. पियुष गोयल हे जनतेचे नेते नाहीत, जनतेच्या समस्या ते जाणत नाही. उत्तर मुंबईत भाजपचा पराभव होईल. गोपाळ शेट्टी असते तर टक्कर झाली असती, कारण ते नगरसेवक, आमदार, 2दा खासदार होते. पण पियुष गोयल एकदाही येथे कोणाला भेटले नाहीत. त्यामुळे भाजपने ही जागा आधीच गमावली आहे. येथे महाविकास आघाडीचा जो उमेदवार उभा राहील तोच प्रचंड मताने विजयी होईल, असे प्रवक्ते आनंद दुबे म्हणाले आहेत. उत्तर मुंबई के खासदार 10 साल से जो विद्यमान गोपाल शेट्टी जी थे, उनका टिकट तो काट दिया. तो या तो गोपाल शेट्टी जी निष्क्रिय थे या तो उनके साथ राजनीति हो गई, और तो कोई कारण मुझे नहीं दिख रहा. पीयूष गोयल जी जनता के बीच के नेता नहीं हैं. वो चार्टर्ड अकाउंटेंट हैं, केंद्र में मंत्री हैं, बड़े बड़े पदों पे वो रहे हैं. जनता की समस्याओं को जानते नहीं. वो थोड़े समय के लिए रेल मंत्री भी थे, कोई बहुत बड़ा प्रभाव भी नहीं डाल पाए रेलवे पर. तो एक तो वो उत्तर मुंबई के रहवासी भी नहीं है, वो साउथ मुंबई में रहते आए हैं और दिल्ली रहते आए हैं. हम समझते हैं कि यह सीट भारतीय जनता पार्टी बुरी तरह हार जाएगी. एक बार गोपाल शेट्टी जी होते तो टक्कर होती, क्योंकि गोपाल शेट्टी जी नगर सेवक रहे, MLA रहे, MP रहे. बट पीयूष गोयल जी से तो कभी जीवन में यहाँ का एक आदमी मिला भी नहीं, न तो वो किसी को मिले हैं. तो ये भारतीय जनता पार्टी ने अपने हाथ से अपनी सीट गंवा दी है, ऐसा हमारा मानना है. यहाँ से हमारे महाविकास आघाड़ी के जो भी उम्मीदवार आएंगे वो भारी मतों से विजयी होंगे, क्योंकि लोग सांसद ऐसा चाहते हैं जिससे वो मिल सकें, बात कर सकें, उनकी समस्याएं बता सकें. अब अगर सांसद महोदय दिल्ली रहेंगे तो भाई हम तो दिल्ली कहाँ जाएंगे लोग. वही मैं कह रहा हूँ कि गोपाल शेट्टी जी के कार्यकर्ताओं पर बड़ा अन्याय हुआ है. वो हमारे राजनीतिक दुश्मन हैं, हमारे विरोधक हैं, लेकिन फिर भी हमारी संवेदना उनके प्रति है. मैं फिर कह रहा हूँ कि वो लड़ते तो टक्कर होती,
यहाँ कोई टक्कर नहीं। हमारे महाविकास आघाड़ी के उम्मीदवार कम से कम 3 लाख से ज़्यादा वोटों से चुनकर आएंगे। कोल्हापुरातील नवीन राजवाडा येथे आज छत्रपती गटाच्या मेळाव्याचा समारोप झाला। या मेळाव्याला जिल्ह्यातील चंदगड, राधानगरी, आजरा, भुदरगड, कागल, करवीर, कोल्हापूर दक्षिण येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्रीमंत शाहू महाराज या मेळाव्याला मार्गदर्शन करताना म्हणाले की मेळाव्याची सुरुवात झाली आहे, कोणीतरी याची सुरुवात करायला हवी, आता ती मेळाव्यातून सुरू झाली आहे। यावेळी महाराजांनी कार्यकर्त्यांना गटबाजी विसरून जनतेचा कौल समजून एकजुटीने राहण्याचं आवाहन केलंय। गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात जनतेचा संवाद सुरू आहे। छत्रपती घराण्याचं प्रेम किंचितही कमी झालं नसल्याचं यावेळी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले। सहयोगिताराजे छत्रपती, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही पाटील, स्वराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। काय धोरण काय ठरले का? आता तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही सगळे मीडियाचे माणसं आहात, तर निश्चितच तुम्हाला कुठलं काय होणार आहे तुम्हाला माहीतच आहे, मी सांगायची आवश्यकताच नाही आहे। आता ही सुरुवात झालेली आहे, कोणी कोणी वेगवेगळे मेळावे बोलवतीलच तिथं, आणि कोणीतरी पहिला मेळावा बोलवला पाहिजे तसं हा झालेला आहे आता। तर निश्चितच मेळाव्यांच्या मार्फत लोकशाहीमध्ये मेळावे घेतलेच पाहिजे, आणि मेळाव्यांच्या मार्फत त्यांचं म्हणणं काय आहे, लोकांचं म्हणणं काय हे समजतंय, आणि एक आपल्याला त्यातनं दिशा घेता येते। बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लैबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, अनुभवी डॉक्टर से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। विश्रांतीनंतर वळूया समोरील बातम्यांकडे। उद्या कोल्हापुरात शिव आरोग्य सेना मेळावा होणार आहे। या मेळाव्यास खासदार विनायक राऊत उपस्थित राहणार आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार आहे। हातकणंगले मतदारसंघात देखील उमेदवारीवर चर्चा होणार अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय पवार यांनी दिली आहे। गटाकडे गेले त्या, मी पक्षाकडे म्हणणार नाही, कारण देव माणसाची संगत सोडल्यानंतर काय होतं हा आता सगळ्यांना हळूहळू अनुभव यायला लागलेला आहे। ज्या पद्धतीने मातोश्रीचा विश्वासघात झाला, ज्या पद्धतीने मतदारांचा विश्वासघात झाला, ज्या पद्धतीने शिवसैनिक जे रात्रंदिवस राबले होते त्यांचा विश्वासघात झाला, त्याला थोडं तरी त्यांना त्रास होणार नाही ह्या गोष्टींचा। वास्तविक आता आम्हाला तर असं वाटतंय की हेच उमेदवार असेल, आम्हाला वाटतंय आता सगळ्या शिवसेनेला वाटतंय की विद्यमान खासदार आता जे आहेत तेच निवडणुकीत समोर असावेत, परंतु त्यांच्या आघाडीचा, त्यांच्या गटाचा हा विषय, त्यात मी बोलणं बरोबर नाही। उद्या जर ते महाविकास आघाडीसोबत आलेच नाही तर तुमची तयारी हातकणंगलेमधून लढवण्याची आहे? 48 लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी ह्या आमच्या महाविकास आघाडीची 48 ठिकाणी आमची तयारी आहे। कुणी यायचं कुणी नाही यायचं हा त्यांचा प्रश्न आहे, पण तो निवडणुकीमध्ये तयारी करायच पाहिजे ना। तयारी नाहीच असं नाही आहे, परंतु हा सर्व निर्णय राजू शेट्टी साहेबांचा, माजी खासदार राजू शेट्टी साहेबांचा निर्णय हा मातोश्रीवर होणार आहे, कारण ती जागा हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची जागा ही शिवसेनेची आहे। कारण तिथला जो निर्णय आहे तो सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे घेणार आहेत, त्या निर्णयावर जर तर सगळं पुढचं अवलंबून असणार आहे।
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन संकुलाने मागील काही महिन्यांचे थकलेले वीज बिल न भरल्याने 3 दिवसांपासून महावितरणाने वीज पुरवठा खंडित केला आहे। परिणामी विभागातील सर्वच कामकाज हे ठप्प पडले आहे। एकूण 12,56,000चे वीज बिल थकल्यामुळे हा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता। अन्न व औषध पुरवठा विभागाच्या अत्यावश्यक सेवेत समावेश असून देखील त्या विभागाचा वीज पुरवठा खंडित केला असल्याचे चित्र दिसत आहे। त्यामुळे या विभागाने महावितरण अभियंताकडे वीज पुरवठा सुरळीत करावा अशी पत्राद्वारे मागणी देखील केली आहे, परंतु अद्याप वीज पुरवठा सुरळीत झाला नसल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे। काय सांगाल सर, सध्या शहरामध्ये वीज कट करण्यात येत आहे, काही शासकीय कार्यालय पण आहे अत्यावश्यक, त्यांची पण वीज कट करण्यात आलेली आहे, आणि नेमकं काय कारण? नाही, याच्यामध्ये काय आहे की आपला वर्षभरात ते आपला रिकव्हरीची मोहीम चालतात आणि मार्च एंडिंगमध्ये रिकव्हरीची मोहीमचे जे टार्गेट असतो त्या टार्गेटप्रमाणे आम्ही म्हणजे आमचे जे सुपरिटेंडंट इंजिनियर आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत त्यांना HO पासून ते टार्गेट दिले जातात आणि त्याच्यापासून ते रिकव्हरीची मोहीम घेतात। त्याच्यामध्ये फक्त आमचं हेच म्हणणं आहे की आम्ही जे एक मोहीम घेतलेली आहे त्याच्यामध्ये जे सर्वात टॉप कन्झ्युमर आहे ज्यांनी आतापर्यंत बिल भरलेले नाही त्यांनी बिल भरावं, कारण ते सर्वात मोठे एरियर्सचे जे लोक आहेत त्यांच्यावर आमचा जास्त फोकस आहे। तशाप्रमाणे आमचं आता अंमलबजावणी चालू आहे। किती लाखापर्यंत लाईट बिल थकलेले त्यांची आपण वीज कट करत आहात किंवा किती बाकी त्यांच्यावर? नाही, तसं नाही आहे। ते डिसिजन जे आहे ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जेव्हा रेड आणि तपासणीसाठी जातात तेव्हा ते डिसिजन घेतात। त्याच्यामध्ये किती नाही भरलेलं आहे किती भरलेलं आहे तसं ते बघत नाही, फक्त ते बघतात की एरियर्स आहे की नाही, बस ते विषय। काही तक्रारीसुद्धा असतात, त्याचं निवारण कसं करणार आपण? तक्रारीमध्ये आम्ही आता काय करू लागलो आहे की एक माझा WhatsApp नंबर राहतील ज्याच्यामध्ये लोकांनी समजा काही योजनांचे नवीन आपला हे योजनांचे नवीन लाभ घ्यायचे असतील किंवा आपला समजा कुठलं काहीतरी बिल वगैरेचे चुकीचे प्रॉब्लेम आलेले असतील तो भरायचे असतील किंवा आपला वीज वगैरे गेलेली असतील त्याच्यासाठी मी स्वतः एक मोबाईल क्रमांक सर्वांना देऊन टाकणार आहे। त्याच्यामध्ये आम्ही एक ते सिंगल विंडो म्हणजे जसं क्लिअरन्स असतो त्याप्रमाणे आमचा एक सिंगल फोन नंबर राहणार आहे ज्याच्यामध्ये आपण माझ्यापर्यंत पोहोचू शकतात आणि GMD बरोबर चर्चा करू शकतात। मग ते आम्ही याच्यानंतर थोडे ग्राहक मेळावे पण घेऊन टाकणार आहे ज्याच्यामध्ये आम्ही ग्राहकाचे जे बेसिक इश्यूज असतो त्या एरियाची ते पण आम्ही बघून घेणार आहे। थकीत बिल जे आहे तर काही अत्यावश्यक सेवा आहे त्यांचं पण कट करण्यात आलेलं आहे, जसं की औषध चाचणी विभाग किंवा अन्न औषध विभाग त्यांचं पण कट करण्यात आलेलं आहे। नाही, तसं मी तेच म्हणला की इन्स्टिट्यूशन किंवा हे ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जेव्हा जातात आणि जेव्हा ते डिसिजन घेतात ते स्वतः तेव्हा तिथे डिसिजन घेतात। आम्हाला तसं बायफर्केशनचं नाही आहे, परंतु तसं आम्ही थोडी काळजी घेतो आहे की जे अतिआवश्यक सेवा आहे त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्याकडून आश्वासन घेऊन ते आम्ही कट करू नये आणि त्याच्यामध्ये त्यांना थोडी सवलत देऊन त्याच्यामध्ये त्यांच्याकडून भरून घेऊ। नागरिकांना काय आव्हान करणार? नागरिकांना काहीच नाही, आपला MSEDCLची एक सेवा आहे ते आपल्याला इलेक्ट्रिसिटी पोहोचायलाबद्दल त्याच्यामध्ये जे आपण जे मोठ्या प्रमाणे नागरिकाला अनइंटरप्टेड सप्लाय झाली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही थोड्या वेळेनंतर आता आम्ही ग्राहक मेळावे चालू करणार आहे एप्रिल 1 पासून आणि त्याच्यानंतर सर्वांशी मी स्वतः म्हणजे बोलून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आता जे रिकव्हरीची मोहीम चालू आहे त्याच्यामध्ये जे लोक ज्यांनी वीज वापरलेली आहे त्याच्यामध्ये त्यांना जे काही त्यांचे बिल्स आहेत ते भरून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपले जे बाकीचे जे विषय आहेत त्याच्यामध्ये आपण मोबाईल क्रमांक एक सुरू करणार आहे त्याच्यामध्ये आपण आपले जे ग्रीवान्सेस आहेत त्याच्यामध्ये देऊ शकतो आणि आम्ही असा ऑर्गनायझेशन एक ग्रीवान्स रिड्रेसल सिस्टम सुरू करणार आहे ज्याच्यामध्ये आपले सर्व विषय आम्ही काढून घेण्याचा प्रयत्न करू। डोंबिवली शहरातील 27 रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी जवळपास 300 कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली होती। आचारसंहिता उद्या लागण्याची शक्यता आहे। आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते 27 रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले। डोंबिवली पश्चिमेकडील श्रीधर चौक परिसरातील रिंग रोडला जोडणाऱ्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामासह काही ठिकाणी प्रत्यक्ष कामास सुरुवात देखील करण्यात आली। यावेळी माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे उपस्थित होते। यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात सरकारकडून झपाट्याने विकास कामे सुरू आहेत असे मत व्यक्त केले। पूजन सुरू झालंय, उद्या आचारसंहिता लागणार त्यापूर्वी विकास कामांच्या भूमिपूजन धडाका लावलाय। आपणा सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये सबका साथ सबका विकास या माध्यमातून डबल इंजिनचं सरकार महाराष्ट्रामध्ये
आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा या तिघांच्या नेतृत्वातलं सरकार सुद्धा सर्व ठिकाणी विकासात्मक कामाला गती देण्याचं काम केलं जातं। त्यामुळे डोंबिवली मतदारसंघामध्ये सुद्धा आपल्याला माहीत आहे गेल्या काही दिवसापासून आपण या रस्ते मोठ्या प्रमाणामध्ये काँक्रिटीकरणातून झाले पाहिजेत यासाठी प्रयत्न करतो आहे। डॉक्टर श्रीकांत शिंदेजी हे सुद्धा या सर्व मतदारसंघांमधले लोकसभा मतदारसंघ कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा त्यांनी विकासात्मक कामासाठी दिलेला आहे। डोंबिवली मतदारसंघामध्ये सुद्धा आता MMRDच्या माध्यमातून जवळजवळ 335 कोटी रुपयाचा निधी हा देण्याचं काम केले गेले आहे। पर्यटनाच्या माध्यमातून 15 कोटी रुपये, त्याचबरोबर नगर विकास खात्याच्या माध्यमातून सुद्धा 30 कोटी रुपये, असा वेगवेगळ्या माध्यमातून दलित वस्ती असतील अशा वेगवेगळ्या कामातून 511 कोटी रुपयापेक्षा जास्त निधी हा या भागांमध्ये मंजूर करून नव्याने विकासाला एक चालना देण्याचं काम या मतदारसंघामध्ये सुरू झालं आहे। आज विकास म्हात्रे असतील, कविताताई असतील यांच्या प्रभागांमध्ये या कामांना सुरुवात झालेली आहे। या सर्व भागातील रस्ते हे येणाऱ्या काळामध्ये काँक्रिटीकरणातून होणार आहेत। शहरातील प्रत्येक रस्ता काँक्रिटीकरणातून झाला पाहिजे अशी शहरातील प्रत्येकाची मागणी होती। त्यामुळे त्या दिशेने पावलं ही या शहरातील असणारे सर्व लोकप्रतिनिधी करतायत। पुन्हा एकदा आम्हाला 400 पार NDAचे खासदार निवडून आणायचे आहेत। डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या मतदारसंघातून विक्रमी मतदानातून निवडून द्यायचं। धन्यवाद। राहुल गांधी। बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। बघत रहा महाराष्ट्र TV 24। सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस। इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस। कोट सूट, शेरवानी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पजामा एंड शर्ट पैंट की वाइड रेंज। कृष्णा मेंस एथनिक वेयर, नंगा पुतला चौक, गांधी बाग, नागपुर।